श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे, एप्रिल महिना तुमच्यासाठी सिंह राशीसाठी कसा असणार आहे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत. तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला 1111 नंबर आपला टाईप करायचा आहे आणि ज्यांची रास सिंह आहे त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी मॅच व्हाव्यात ह्यासाठी सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा आपलं 1111 जो नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. नक्कीच श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 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 लव रिलेशनसाठी हा मंथ जर असा कठीण जाताना दिसतोय. कुठंतरी तुमचा मानसिकता व्यवस्थित नाही आहे किंवा तुमचा विश्वासघात होताना दिसतोय किंवा ऑलरेडी तुमचा विश्वासघात झालेला असावा किंवा तुमच्या थ्रू तुम्ही कुणाचा तरी विश्वासघात करताय. असं करू नका. तसं काय असेल तर तुम्ही थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवा सगळ्या गोष्टी लव रिलेशनच्या थ्रू. अजून दुसरं असं आहे की जाणून बुजून एखादी व्यक्ती तुमच्यावरती ब्लेम करताना दिसते, तुम्हाला त्रास देताना दिसते, त्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होताना दिसतोय. जाणून बुजून म्हणजे तुम्हाला अशी एक व्यक्ती आहे आयुष्यामध्ये किंवा तुमच्याकडून सुद्धा होऊ शकतं असं की अचानकपणे एखादी गोष्ट घडली तुमच्याकडून आणि ती समोरच्याला खूप हर्ट झाली, त्याचा त्रास त्या व्यक्तीला झाला. अशा काही गोष्टी इथं होताना दिसता आहेत तुम्हाला. अचानकपणे कोणत्या गोष्टी करायच्या नाही अविचार करताना. सपोज जर तुम्ही अचानकपणे राग आला आणि कोणत्याही गोष्टी केल्या अचानकपणे तर त्या गोष्टी तुम्ही करू नका. त्यावरती निगेटिव्ह गोष्टी तुमच्या परिणाम होताना दिसता आहेत या महिन्यामध्ये सिंह राशीसाठी. त्या गोष्टींवरती थोडा कंट्रोल ठेवा. कोणत्याही गोष्टीचा विचार कोणतंही कार्य करताना किंवा कोणालाही बोलताना किंवा कसंही वागू नका, जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो. आणि दुसरं असं आहे की ग्रहमान तुमच्या या महिन्यामध्ये जरासं व्यवस्थित नाही आहेत. जास्तीत जास्त मी शक्यतो सांगू शकते की अमावस्या आणि पौर्णिमा ह्या महिन्यामध्ये जो तो हा काळ आहे या काळामध्ये कुठेतरी तुम्हाला थोडंसं बॅलन्स करणं गरजेचं आहे. ही कुठेतरी पौर्णिमेची आणि अमावस्येची एनर्जी तुम्हाला हॅवी होताना दिसतं आहे. तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावरती निगेटिव्ह परिणाम करताना, तुम्हाला त्रास होताना, वेदना होताना, अचानकपणे वाद होतोय, चिडचिड होते, भांडण होतंय, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. त्यामध्ये थोडंसं कंट्रोल करून ठेवायचं आहे स्वतःला. वर्क म्हणजे सिंह राशीला या महिन्यामध्ये कष्ट खूप आहे, मेहनत खूप आहे. त्याचं फळ पण तुम्हाला त्या पद्धतीने चांगलंच भेटणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला मेहनतीचं कार्ड दिसतंय. मेहनत खूप करावी लागणार आहे किंवा असं की तुम्हाला कारण नाही आहे किंवा इच्छा पण नाही आहे करायची, तरीसुद्धा मेहनत तुम्ही करताय किंवा त्या गोष्टीवर प्रयत्न खूप करताय, पण त्याचा रिझल्ट तुम्हाला हवा तसा भेटत नाही आहे किंवा मिळत नाही आहे. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या या महिन्यामध्ये घडताना दिसता आहेत. आणि पैशासंदर्भात जर बोलायला गेलं तर या महिन्यामध्ये तुम्ही खूप वर्क करताना दिसता. एक जिद्द, एक चिकाटी, एक स्वप्न मनाशी बाळगून तुम्हाला या महिन्यामध्ये काही गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत आणि त्या फेस करताय तुम्ही की एक जिद्द आहे मनामध्ये की मला ह्या गोष्टींपर्यंत पोचायचं आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. अशा काही गोष्टी ज्या मला कष्ट केल्याशिवाय आणि पैसा माझ्याजवळ आल्याशिवाय कधीच कंप्लीट होणार नाही आहेत, अशा गोष्टींसाठी तुम्ही लढत देताय आणि त्या लढत देऊन तुम्ही त्यातून बाहेर पडताय सिच्युएशनमधून. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत. लव रिलेशनच्यासाठी सुद्धा चांगल्या आहेत, पण काही गोष्टीतून तुमचा विश्वासघात खूप अप्रतिम होताना दिसतोय. मला वाटतं की ऑलरेडी खूप जणांचा विश्वासघात झालेला आहे आणि त्यावरून तुम्ही सावरणं खूप कठीण झालेलं आहे आणि त्यावर तुम्हाला डिसिजन काय घ्यायचा आहे, निर्णय काय घ्यायचा आहे, आता पुढे काय करायचं आहे, काय करावं, काय करायचं नाही आहे, ह्या गोष्टीचं कुठंतरी तुम्हाला असं एक आयुष्याला ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे. कारण आता सिच्युएशन अशी स्टक झाली, पुढे जावं तरी कोड आहे, मागे फिरावं तरी कोड आहे. अशा काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकलाय. तो बॅलन्स व्यवस्थित नाही आहे, कारण कितीही मेहनत केली तर ते शून्यावरच येत चाललेलं आहे. अशा काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवताना दिसणार आहेत आणि त्या खूप सारी मेहनत तुम्ही करताय, हे सगळं करून शून्यावर आले. अजून पण मला अशी दुसरी एनर्जी दिसते की तुम्हाला खूप मोठा धोका मिळालेला दिसतो, खूप मोठा पश्चाताप, खूप मोठा, जेणेकरून तुम्ही त्यातून मागंही फिरू शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या झिरोवरती येऊन पोचलेल्या आहेत. आता फक्त तुम्हाला एकच टार्गेट ठेवायचं आहे की पैसा इन्कम करणे आणि स्वतःला एक स्टेटस चांगलं निर्माण करणे. अशा काही गोष्टींमध्ये तुम्ही गुंतण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून हा जो टप्पा जो पार केलेला आहे यामधून तुम्हाला खूप काही अनुभव मिळालेला आहे.
जे आत्ता काही आयुष्यात घडलेलं आहे आणि ते एप्रिल महिन्यामध्ये त्याची स्ट्रॉंग एनर्जी दिसते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करताय. आत्ताही जनरली तुम्ही त्याच गोष्टी फेस करताय आणि एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे आता चालू महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याच गोष्टी फेस करताय. लवकरच ह्या गोष्टी संपतील का हे सुद्धा आपण बघूया. ह्या गोष्टी लवकर संपतील का, थांबतील का, तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल का, न्याय मिळेल का, तुम्हाला हक्काचं एक अशी गोष्ट. कारण इतकं फेस करून, इतकं त्रास होऊन जर तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्ही परत एकदा स्ट्रगल करून मेहनत करायच्या नादावर असाल, प्रयत्नावरती असाल, तर नक्की परमेश्वर तुम्हाला साथ देताना दिसतोय का, दिसतेत का, त्यांचा न्याय आहे का तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. न्याय देताना दिसत आहेत, पण तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ओके. तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह आहेत असं नाही आहे. सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी तुम्हाला न्याय मिळताना दिसतो, एक जस्टिस मिळताना दिसतोय. तुमचं राहणं एक स्ट्रॉंग एनर्जी दिसते आहे. चिडचिड करायची नाही, इरिटेट व्हायचं नाही आहे, चिडचिड करायची नाही आहे, कुणावरती लगेच आपल्या मनातल्या काही गोष्टी शेअर करायच्या नाही आहे, सांगायचं नाही आहे तुम्हाला काही गोष्टी. आणि एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला धोका मिळालेला असेल आणि तो कोणीतरी सतत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करून तुम्हाला ते म्हणजे म्हणतो ना आपण एखाद्या व्यक्तीला खिजवणे किंवा त्या व्यक्तीला त्रास देणे किंवा आधीच ती व्यक्ती डिस्टर्ब आहे आणि आपण तिथं जाऊन त्या व्यक्तीला त्याच विषयावर बोलणे, त्या व्यक्तीला त्याचा राग येतो अचानकपणे, तसं काहीतरी तुमच्यासोबत घडताना दिसते. नेमकं तसंच काहीतरी गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसता आहेत. आणि ही देवीची एनर्जी आहे, साक्षात परमेश्वराची एनर्जी आहे, जी तुमच्या पाठीशी आहे आणि सगळ्या गोष्टींना त्या देवी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. जी देवी माता तुम्हाला बघत आहे आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच की ही एनर्जी पॉझिटिव्ह असावी आणि तुमच्यासाठी आहेच आणि हे तुम्हाला घ्यायचे आहे. आणि यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव, माझ्या कुलदेवतेचं नाव आई जानाई देवी आणि माझ्या आईकडची देवी रेणुका देवी. मला रेणुका देवीवरती खूप श्रद्धा आहे, कारण ती देवी इतकं माझ्यासाठी खूप म्हणजे मी त्या देवीचं म्हणजे महिमा खूप आहे त्या देवीची. आणि जानाई देवी आणि रेणुका देवी ह्या दोन्हींचा आशीर्वाद आपल्याला असेल. आणि महत्त्वाचं ही रास आहे सिंह रास आणि इथं पण तेच आलेलं आहे, साक्षात सिंह आणि एक देवी म्हणजे एक व्यक्ती. हे आपल्यासाठी खूप छान प्रतीक आहे. नंबर आहे 8 नंबर तुमच्यासाठी या महिन्यामध्ये लकी असणार आहे. शुक्रवार आणि मंगळवार हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. दोन्ही वार तुम्हाला पाळायचे आहेत. आणि दुसरं असं आहे की वादविवाद होता होईल तेवढं शक्यतो टाळायचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये काही गोष्टीचा बदल झाला पाहिजे. कोणत्या गोष्टीमध्ये गुंतायचं नाही आहे. प्रोटेक्शन आहे तुम्हाला परमेश्वराचं, जेणेकरून तुम्हाला एखाद्या गोष्टीत वाईट गोष्टीत जर तुम्ही अडकत असाल तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला सावध करताना दिसत आहेत. त्या गोष्टीतून तुम्हाला रिमूव्ह करताना दिसत आहेत, बाहेर काढताना दिसत आहेत. मला असं वाटतं की खूप जणांच्या आयुष्यात आत्ता असं घडतं आहे की पुढे आता जे काही घडलं आहे याचे इंट्युशन्स तुम्हाला येत आहेत. नक्की मला सांगा तुम्ही कमेंट करून की तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, कसं राहायचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इमॅजिन होत आहेत, सांगतायत, तुम्हाला कळतं आहे. ते सगळं माइंडमध्ये तुमचं चक्र फिरतं आहे. त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ते देवाचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी, देवाचं सांगणं आहे तुमच्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तेच इथं पण तेच दिसतं आहे, कारण मी जे आता काही गोष्टी सांगते हे प्रकाश आहे जो तुमच्या हँग झालेला आहात. त्या प्रकाशात तुमचं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. त्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. हँग होऊन बसायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर करून तुम्हाला यातून सिच्युएशनमधून बाहेर पडायचं आहे. तर अजून एकदा मी कवड्यांवरती सुद्धा बघते, जेणेकरून खूप व्हिडिओ लॉंग होतो आहे, तरीसुद्धा मी सांगते तुम्हाला की काय गोष्टींचा काय होईल पुढे जाऊन. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून प्रत्येक कार्ड सक्षम यावेत, चांगली यावेत, तुमच्या सारखे यावेत, तुमच्या मनासारखे यावेत. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावानं चांगलं चांगलं बघा, मला तर हसू येते या गोष्टीचं, कारण विरोधक तुमच्या वाईटावर खूप आहेत, पण ते तोंडावर पडत आहेत. ते तुम्हाला असं त्यांना असं वाटतं की तुम्ही बुद्धू आहे, तुम्हाला काही समजत नाही आहे, तुम्हाला सहज वेड्यात काढू शकतील असं त्यांना वाटतं आहे. पण ते सिच्युएशन ते कधीच करू शकणार नाही, तुम्हाला हरवू शकणार नाहीत कधीच.
ते त्यांचा भ्रम आहे की तुम्हाला ते हरवू शकतील आणि त्रास देऊ शकतील. कारण इथं जे सांगताय ना ते एक हे आहे की ते तुमच्यावरती एक क्रिया करायला बघतायत, जी क्रिया तुमच्यावरती त्रास व्हावी. पण ते काय होतं आहे माहिती का, इथून फिरून परत ते तिथंच येत आहे. त्यामुळे त्यांना त्रास होतो या गोष्टीचा की ही व्यक्ती इतकी कशी पॉझिटिव्ह आहे जेणेकरून माझी केलेली शक्ती ह्या व्यक्तीसोबत पोचत नाही आहे. ह्या गोष्टीचा त्रास त्या व्यक्तीला होतो आहे. आणि मला हसू येते कारण ती व्यक्ती तुम्हाला उल्लू समजते, तर ती स्वतःच वेड्यात निघायला लागलेली आहे. तुमच्यावरती त्या गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही हे त्या व्यक्तीच्या लक्षात येते. तरीसुद्धा ती आणि तेच करायला बघते आहे तुमच्यावरती, पण त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही बिंदास्त राहा त्या बाबतीत, कारण साक्षात देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि ही गोष्ट माझी खरी असेल तर तुम्ही नक्की मला सांगा की खूप त्रास देते तुम्हाला ती व्यक्ती. तुम्हीसुद्धा त्यामध्ये अडकता, पण त्यातून सुखरूप बाहेर येता. हे त्या व्यक्तीला खटकतं की ही मी एवढं सगळं डाव आखूनसुद्धा ती व्यक्ती त्यातून बाहेर येते कशी, हे त्या व्यक्तीला खूप प्रश्न पडतो. म्हणजे एकदम टोकाला जाणं आणि 100% आता बस तुझं संपलेलं आहे आणि तू आता यातून वाचणार नाही आहेस, तुझं संपलं, तू आता तुझी काही खेर नाही आहे, असं त्या व्यक्तीला वाटतं आहे. सगळं संपल्यासारखं. पण परत एकदा तुम्ही त्याच वेळेवर त्याच ठिकाणी येऊन पोचताय, त्या व्यक्तीला ते खटकतं. इथं स्पष्ट दिसतं आहे त्या गोष्टी. तर अजून असं सांगायचं आहे की जस्टिस, एक न्याय, देवतेकडून तुम्हाला एक न्याय आहे. तुमच्या काही गोष्टी ज्या होत आहेत त्या परतफेड होत आहेत, त्या व्यक्तीकडे फिरत आहेत, त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत आहे. तुम्ही सेफ आहेत कारण तुमची काही चूकच नाही आहे. तुमचं कर्म चांगलं आहे. तुम्ही ज्या वेळेमध्ये आहात, ज्या गोष्टीमध्ये आहात ते अप्रतिम चांगलं आहे. तुम्ही निगेटिव्ह गोष्टीचा विचार करत नाही आहे, निगेटिव्ह वागत नाही आहे. त्यामुळे परमेश्वर तुम्हाला चांगलंच देणार आहे. त्यामुळे आत्ता जसं वागताय तसंच राहा, तुम्हाला न्याय नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.